पण हे नक्की हे ह्याचा दिन त्याचा दिन वगैरे काही नाही. महाराष्ट्र दिन सोडून दुसरा दिन साजरा होणार नाही याची संबंधितांनी सगळ्यांनी लक्षात द्यावं. पुढल्या वर्षी दिसेलच. त्या आबूआजी बातमी सांगतायत आम्ही काठ्या वाटणार म्हणे. काय कपडे वाळत घालायचे? महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना फक्त मी सांगू इच्छितो, या आबूआसी बातमीने जर समजा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. त्याच्यानंतर मग आम्हाला दोष देऊ नका कोणी. त्याच्यानंतर दोष देऊ नका आम्हाला. याची जर बांबू काढले तर ह्याच बांबूच्या तिरड्या करून ह्यांना झोपून पाठवू आम्ही परत. महाराष्ट्रामध्ये येऊन 2000 महिलांवर इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. हे आम्हाला शिकवणार आहे सगळ्या गोष्टी. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हा कुठचा प्रकार? आज तुम्ही देखील सर्व माझ्यासमोर आज मराठी माझे तरुण बांधव सगळे माझ्यासमोर आहेत. बाबांनो हे जेव्हा ज्या ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातल्या तरुणांची बाजू घेत असतो. आणि आपल्यातल्या काही भेंडीच्या भाज्या असतात नाही का बुलबुलीत, त्या प्रत्येक वेळेला हे चालू असतं. पण बघा ते येतात आणि ते कशी कामं करतात. आपली मराठी मुलं तशी कामं करताना दिसत नाही. मग गधड्या आतापर्यंत आजूबाजूला जरा बघ ना कोण कामं करतंय ते. मराठी मुलं कामं काय करत नाही. आज कुठच्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला तिकडे मराठी मुलगा कामं करताना दिसतो. पण मराठी मुलांचे हक्काचे जे कामं आहेत ही इतर लोक येऊन छिंताना दिसत आहेत. ते तुमच्या डोळ्यात एखादी छिंताना दिसत आहेत.